सर्वात आधी संघर्ष मी तुझा खूप खूप अभिनंदन करतो की तू भंडाऱ्यासाठी असा हा कार्यक्रम भंडारा विजनचा राबवतोय। यासाठी तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण टीमला मी भंडाऱ्यामध्ये स्वागत करतो। आणि हा असा कार्यक्रम तू दरवर्षी ठेव। तुला जी मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे, कारण हा विजनच मला पण आवडतोय। ज्याच्यामध्ये दम तोच करेल राजकारण, नाही का? आणि विजन जर म्हटलं तर मी तुला सांगतो की मी मगाशी थोडासा आधी आलो आणि मगाशी मी ऐकत होतो की काही प्रश्न होतात का बा निधी आणतं, हे आणते ते आणतात। हे बघ, 1960 पासून महाराष्ट्र स्वतंत्र झाला, बरोबर। आणि 60 पासून आज 65 वर्षाच्या जवळपास होत आहे। भंडाऱ्यामध्ये आपण अनेकदा ऐकलं की भंडाऱ्यामध्ये काहीच नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, कोणत्या आमदारांनी काय नाही आणलं, खासदारांनी काय नाही आणलं। तर तरुण ह्या नात्याने मला सुद्धा वाटायचं की डेव्हलपमेंट होत नाही आहे, आणि म्हणूनच आम्ही पहिल्या 9 ते 14 मध्ये खूप काही शिकण्यामध्ये गेला आम्हाला आणि समजण्यामध्ये गेला काही। आणि नंतर जेव्हा करायची सुरुवात केली तर 14 मध्ये मला ब्रेक मिळाला। 19 मध्ये जेव्हा मी आमदार झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की 19 मध्ये ज्या दिवशी मी आमदार होईल त्या दिवशी मी पहिल्या दिवशी म्हणजे स्वागत स्वीकारणार नाही, पण पहिल्या दिवशी मी काम सुरू करेन। आणि त्याचा फायदा असा झाला की जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना माझे सगळे प्रोजेक्ट मी त्यांच्याकडे दिले आणि त्यांना मी विनंती केलं की माझे सगळे प्रोजेक्ट आपल्याला जर मंजूर करून देत असाल तरच मी आपल्या सरकारला समर्थन करतो। आणि मागच्या काळातले उद्धवजी होते आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा मला कधी विकासामध्ये अडवणूक आणलं नाही, आणि एक नाही अनेक असे प्रोजेक्ट मला ते मंजूर माझे करून दिलं। आता जवळपास 3000 कोटीपेक्षा जास्तचे प्रोजेक्ट आपल्याकडे आणलेले आहेत। आता बरेचसे लोकांचं कन्फ्युजन असते, प्रोजेक्ट मंजूर झाला म्हणजे निधी आला म्हणजे तेवढा पैसा आपल्या भंडारा जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिसमध्ये जमा झाला, असं तो लोकांचा गैरसमज आहे। प्रोजेक्ट मंजूर होणं म्हणजे प्रकल्प मंजूर होते, आणि जसं जसं काम होते तसं तसं पैसा येत असतात। ही एक साधारण प्रोसेस आहे। आम्ही पूर्ण रोड मॅप बनवलं होतं भंडाऱ्यामध्ये। मला एक आठवते, फार सिनियर एक पत्रकार होते आपले गोपू पिंपळापुरे, आणि दरवेळेस त्यांना ते म्हणजे 9 ते 14 मध्ये मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मी बरेच नेत्यांचे प्रेस कॉन्फरन्स ऐकायचं, आणि त्यावेळेस ते ज्येष्ठ असल्यामुळे ते उभे व्हायचे आणि सांगायचे की तुम्ही विजन सांगा तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे का? तेव्हा सुरुवातीला मला कळत नव्हतं, नंतर मला लक्षात आलं की याला आपण म्हणजे आपण हलक्यात घेतो, पण हे जे ज्येष्ठ आहेत गोपूभाऊ पिंपळापुढे हे खरं बोलतात। प्रत्येक नेत्यांनी एक विजन डॉक्युमेंटरी ठेवायला पाहिजे, एक ब्लूप्रिंट ठेवायला पाहिजे। मी माझी 19 मध्ये जे निवडून येणार होतो म्हणून मी 19च्या निवडणुकीमध्ये जेव्हा गेलो त्याच्या आधीच माझा ब्लूप्रिंट तयार झाला होता, मला काय काय करायचं आहे, आणि त्यानुसार मी काम केलेत, आणि त्यानुसारच मला प्रोजेक्ट करता आले। अन्यथा असे प्रोजेक्ट पत्र दिलं की निवेदन दिलं की प्रोजेक्ट मंजूर होते असं नाही आहे। कोणती मोठी कामं तुमच्या माध्यमातून ह्या तुमच्या कार्यकाळामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये झाली आहेत? नक्कीच, माझ्या 19 नंतर माझ्याकडे जलपर्यटन आला, भंडारा जिल्ह्यामध्ये मंजूर झाला। 102 कोटीचा तो प्रोजेक्ट मंजूर झाला, आता तो 250 कोटीच्या सेकंड टप्प्यामध्ये चालला आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये जवळपास 10 ते 15,000 लोकांना रोजगार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळणार आहे। ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला विदर्भात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट राहणार आहे, आणि याच्यामध्ये जलपर्यटनच्या प्रोजेक्टमुळे एक वेगळी ओळख जो होता ना भंडाऱ्यामध्ये, काहीच नाही आहे भंडाऱ्यामध्ये, कुछ भी नाही आहे, हा जो दाग आहे हा पुसणार आहे। बरं, हा एकच प्रोजेक्ट नाही तर आम्ही त्याला लागूनच नदी रिव्हरवरती स्मशान घाटाचा जो सौंदर्य काशी पॅटर्न तो एक घाट आहे, तो आम्ही त्या पॅटर्नमध्ये बनवतोय। त्याच्या बाजूला मुंबई चौपाटीच्या धर्तीवरती भंडारा चौपाटी बनवतोय। इतकंच नाही तर खाम तलावमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती 51 फुटाची आम्ही ती उभी केलेली आहे। 80% काम झालेलं आहे, लोकांचा अप्रतिम त्याचा प्रतिसाद आहे। तेवढंच नाही तर सागर तलाव जे खंडर पडले होतं त्या तलावामध्ये आम्ही आता पूर्ण पाथवे बनवतोय, मध्ये ब्रिज टाकतोय, आणि ब्रिजमधून मग
शिवलिंग 25 फुटाची शिवलिंग बनवतो आहे. मिस्किन टँक दरवेळेस त्याच्यात आंदोलन व्हायचे की अतिक्रमण होतं आहे, अतिक्रमण होतं आहे. आधी आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामध्ये संभाजी महाराजाचा आम्ही मोठा स्टॅच्यू ब्रिज बनवून त्याला गेटअप देतो आहे. हुतात्मा स्मारक आहे. नाट्यगृह मोठा, इतका मोठा जिल्हा आहे, नाट्यगृह नव्हता, नाट्यगृह आम्ही मंजूर केला. महिला रुग्णालय नव्हता, महिला रुग्णालय आम्ही आणलेलं आहे. कलेक्टर ऑफिस आणलं आहे, कोर्ट आणला आहे, SD ऑफिस आणलं आहे. आता हे काही काम नाही आहेत, हे अप्रतिम काम आहेत. सिवरेज आणला आहे, मान्य आहे. मला प्रश्न करायचा आहे, घर बांधत असताना खोदकाम करावंच लागते ना, का डायरेक्ट घर प्लांट होतो? सिवरेजमध्ये तुम्ही रोड फोडल्याशिवाय, पाण्याच्या लाईन आणि सिवरेजची लाईन तुम्ही रोड फोडल्याशिवाय होणारच नाही. लोकांना त्रास होणार. जेव्हा जिथे काम होते तिथे त्रास होणार. डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही नागपूरमध्ये बघा 10-12 वर्षापासून फोडतोड सुरू आहे, पण तो जो इन्फ्रास्ट्रक्चर उभा होत आहे, मेट्रोचा होत आहे, तुमचा रोडचा होत आहे, ब्रिजचा होत आहे, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरला स्टार्टिंगला त्रास होतो. पण जेव्हा कंप्लीट होते ना, तेव्हा त्याच घरामध्ये आनंद वाढतो ना, त्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आनंद होतो. ह्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा इथले राहणाऱ्या लोकांना अभिमान होईल, असंच काम आम्ही करू. बरं, आपण पर्यटनाचा विकास करत आहात म्हटलं, आपण कुठेतरी बोटिंगची व्यवस्था, आपण जलपर्यटनावर आपण काम करत आहात आणि कुठेतरी पर्यटनाचा विकास आणि इकॉनॉमी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र दोनही ही चेन आहे. जर पर्यटनाचा जर विकास झाला तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी आजूबाजूचे जे क्षेत्र आहे त्याची इकॉनॉमी, कोणी लहान दुकानदार असेल किंवा अनेक अशा पद्धतीने लोक त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात. आपण हे दोघंही जे क्षेत्र आहेत आपण कसं समजावून सांगाल आणि कसा फायदा पर्यटनाच्या विकासावर, इकॉनॉमीवर कशा पद्धतीने फायदा होईल? संघर्ष आपण जर केरळामध्ये बघितलं, आपण छोट्या छोट्या राज्यामध्ये बघितलं, गुहामध्ये बघा तुम्ही जाऊन, आजूबाजूचे छोटे छोटे देशामध्ये जाऊन बघा, 99% इकॉनॉमी ही पर्यटनवर डिपेंड आहे. आणि आज नेक्स्ट लेवलला गेलं आहे. तुम्ही सिंगापूरला बघा किती समोर गेला आहे, दुबईला बघा किती समोर गेलेला आहे. ह्या पर्यटनवरती आपले मानसिकता, डोक्यामध्ये मानसिकता आहे. एखाद्या कंपनी आली की झाला रोजगार. किती कंपनीमध्ये किती रोजगार लागते? 2000, 3000, 4000, 5000. परंतु आज पर्यटन हा म्हणजे वेगळं आहे, नेक्स्ट लेवलला गेलेला आहे. तुमच्याकडे नुसते त्या फिक्सवाले लोक नाही आल्या पाहिजेत, पाहणारे पूर्ण देशातले विदेशातले लोकसुद्धा आल्या पाहिजेत. इतकी ताकद हा पर्यटन इकॉनॉमीमध्ये आहे. नक्कीच ह्या पर्यटनमध्ये आपण एक नाही तर 15 आपण हे दिलेले आहेत, स्पॉट राहणार आहेत. 15 भंडारा शहरामध्ये 3 राहणार आहेत आणि आजूबाजूचे गावामध्ये पवनीपर्यंत असे एकूण 15 राहणार आहेत. आणि ह्या प्रत्येक 15मध्ये हॉटेल्स, रिसोर्ट, तुमचे वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क वेगवेगळ्या पद्धतीचे राहतील. कुठे हाऊसबोटचा कन्सेप्ट राहील, कुठे जेटस्कीचा राहील, कुठे मिनी क्रूजचा राहील, गोवा पॅटर्न. तर असं वेगवेगळं आपण सगळ्या ठिकाणी करतोय. आता तो आम्हाला डिमांड आली आहे की तुमच्याकडे पण आपला तिकडे जे आहे आपला मोहाडी, तुमसर, तिकडे पण नदी गेली आहे, वेनगंगा नदी, तो तिकडे पण आणा. तर आम्ही फ्युचरमध्ये बघतोय की तिकडे पण भविष्यामध्ये कसं नेता येईल. कारण माझी लिमिट माझ्या विधानसभापर्यंत आहे, पण भविष्यात जर पालकमंत्री झालं तर नक्कीच तुमसरमध्ये सुद्धा उभे करेन. बरं, तुमच्या आधी ह्याच ठिकाणी ह्याच खुर्चीवर तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कुठेतरी स्थानीय पालकमंत्री नसल्याने आणि जेव्हा त्यांनी डायरेक्ट महायुती सरकारवर अटॅक केला आणि ते म्हणाले की भाजपची जी सरकार आहे आणि हे कुठेतरी इथल्या लोकांना नेतृत्व देत नाही आणि त्याचा कुठेतरी फायदा इथल्या जिल्ह्याच्या विकासावर होत नाही. स्थानिक पालकमंत्री नसल्यामुळे तिजोरीची चाबी जी आहे ते दुसऱ्यांच्या हातामध्ये असते, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं. त्या वक्तव्याकडे आपण कसे पाहता आणि खरंच स्थानिक पालकमंत्र्यांचे काय फायदे भंडाऱ्याच्या विकासामध्ये होईल? नाही, संघर्ष खरं आहे. चरण भाऊ जरी ते विरोधी पक्षाचे असतील तरी त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांना जो त्रास होतोय स्थानिक नेता म्हणून, हे आम्हाला सुद्धा सहन होत नाही. ते मी शिवसेनेमध्ये ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळावं आणि ह्या जिल्ह्याचा भलं व्हावं यासाठीच गेलो. मी काय तिथे कार्यकर्ता म्हणून गेलो नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि मी चॉईस केलं का बा शिवसेना ही मी अनेक वर्षापासून राहिलं म्हणून मी गेलो. परंतु ह्यामध्ये सुद्धा एक जे दिसतंय चित्र
की दरवेळेस आता 65 वर्षामध्ये तुम्ही साधारण 5 वर्ष सोडलेत तर 60 वर्ष बाहेर जिल्ह्याच्याच पालकमंत्री मिळालेला आहे. कसं होणार विकास? जिल्ह्याची तिजोरीची चाबी ही जर बाहेर जिल्ह्याच्या माणसाच्या हातामध्ये राहील तर त्याचा भला कसं, जिल्ह्याचा भलं कसं होईल? आणि आमच्या जिल्ह्याची तिजोरीची चाबी आमच्या हातात राहिलं तर हे आमचे प्रोजेक्ट आहेत ना, जे आज लोकल गाडीने चालत आहेत, हे एक्सप्रेस गाडीने चालेल. त्याच्यासाठी प्रत्येक नेत्याची, कोणत्याही पक्षाचा असेल, प्रत्येक नेत्याची इच्छा आहे की स्थानिक पालकमंत्री व्हायला पाहिजे आणि स्थानिक पालकमंत्र्याचा फायदा आमच्या जिल्ह्याच्या विकासावर होईल. त्या गोष्टीला मी समर्थन करतो. आणि मी बघतोय की भंडाऱ्याचं राजकारण आता बदलत चाललेलं आहे. पूर्वी एक काळ होता, जातीपातीचा धर्माचा होता, प्रभाव होता. आता लोक विकासाकडे बघतात की विकास व्हायला पाहिजे. कारण जातीपाती धर्माचं राजकारण आजचा जरी बरं वाटलं पण भविष्यासाठी बरोबर नाही आहे. आणि भविष्य आज आपण कोणत्या युगाकडे चाललो? टेक्नॉलॉजी वाढली, राज्य वाढत आहे, देश वाढत आहे, सगळं वाढत आहे आणि आपण जुन्याच पॅटर्नमध्ये थांबत असलं. तुमचा कम्प्युटर जुना असेल तर तो का आजच्या डेटमध्ये काम करत नाही, तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करावंच लागते. आणि म्हणून आपल्याला आता लॉंग विजन ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मी सुद्धा माझ्या विजन ठेवूनच काम करतोय की मला डेव्हलपमेंट, मी सगळ्यांना सांगतो, जातीपातीचा काही विषय असेल तर मतदान देऊ नका. तुम्हाला जर विकास करायचा असेल, तुम्हाला जर नवीन भंडारा घडवायचा असेल, तुमचे प्रोजेक्ट कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही मला माझ्यासोबत राहा. आणि प्रचंड, तुम्हाला सांगतो, प्रचंड समर्थन मला मिळत आहे. आज परिस्थिती अशी आहे की भंडारा पवनीचा तर काही विषयच नाही आहे. भंडारा पवनीमध्ये किती कोणी प्रचार केला, किती कोणी मला शिवे घातल्या, तरी भंडारा पवनीचे लोकांना कामं दिसत आहेत. कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी भाषण देत नाही आहे, मी कामं दाखवतो ना. मी माझी बुकलेट आता 2 दिवसामध्ये येत आहे, विजन भंडारा म्हणून. तर ते विजन भंडारामध्ये काम हे तुमचेच, म्हणून मी आनंद झाला मला. नाही तर लोक म्हणतील मीच केलं की काय कार्यक्रम. नाही, खरंच संघर्षात तुमच्या डोक्यात आला कसा हा मला खूप. तुम्हाला तर वेळेवर माहिती चाललंय हा कार्यक्रम. मला आता माहीत झाला विजन हा तुमचा हे संघर्ष. मला खरंच म्हणजे मी कदाचित कार्यक्रमला येणार होतो कारण म्हणजे प्रचार सुरू आहेत, पण मला आलो संजूभाऊ, आम्ही तिकडे जाणार होतो दसरा मैदानला. उद्या शिंदे साहेब येत आहेत. तर आम्ही माझे PA बोललेत की चला संघर्षाचा फोन येत आहे, 2 मिनिटासाठी चालले जाऊया. पण आल्यानंतर मला असं वाटतं की नाही, खरंच हा कार्यक्रम चांगला आहे. आणि मी तो म्हणतो दरवर्षी ठेवा. ज्या नेत्यामध्ये विजन असतील, ज्या नेत्यामध्ये दम असतील, हे खोटे नाटेच्या आश्वासन जाऊ द्या. फोकनाडबाजी आता बंद व्हायला पाहिजे. ते म्हणतात ना, भाषण से पेट नाही भरता, राशन से पेट भरता है. तो जो काम करते तोच राजकारणामध्ये टिकायला पाहिजे. आणि ही प्रवृत्ती आता आपल्याला मीडियाच्या माध्यमानं लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. मी तर सांगतो ना की जसं आम्ही कामं केलेले आहेत, ज्या पद्धतीने आमचा उद्देश विजन आहे, प्रत्येक नेत्यांनी आपलं विजन ठेवायला पाहिजे. ह्या मंचावरून प्रत्येक नेत्यांनी आपल्या आपल्या कामं सांगायला पाहिजे की कोणते कामं केले, किती निधी आणले, कोणते प्रोजेक्ट आणलेत. प्रत्येकाने सांगायला पाहिजे की किती कामं आणले, किती विजन केलं, नाही किती करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे सगळे 2 वर्षामध्ये प्रोजेक्ट झाले ना, नेक्स्ट लेवलला भंडारा जाणार आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये बी आता आम्ही जाणार आहोत, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लक्ष देणार आहोत. भंडाऱ्याची इकॉनॉमी ही टॉप ग्रेडमध्ये येईल, ही तुम्हाला सांगतो. आणि ही मी आश्वासन म्हणजे फुकट आश्वासन किंवा फुकट भाषण सगळं मला स्वतःच आवडत नाही. जेव्हा मी कार्यकर्ता होतो ना, तर नेते जसे भाषण देत होते तो म्हणून ह्या काय फोकनाळ मारते. आणि मी कार्यकर्त्यामधून नेता झालेलो आहे, म्हणून मला कार्यकर्त्यांची भावना माहिती आहे. आणि मला हे लक्षात आहे की फोकनाळ भाषणबाजीमध्ये माणसाचे जास्त दिवसाचं राजकारण टिकत नाही. लॉंग टर्म जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला रिझल्ट द्यावा लागते. आणि रिझल्ट देण्याचा मी प्रयत्न करतोय, हे मान्य आहे. काम करत असताना जादूची छडी नाही की डायरेक्ट फिरवलं की काम होऊन जाते. त्याला वेळ लागते, अवधी लागते. आता एखादा काम मंजूर करून आणला, मागच्या वर्षभरामध्ये पैसेच गव्हर्नमेंटचे कमी मिळत नाही आहेत. पण ठेकेदार काम करत असताना तर ठेकेदारकडे काय स्टोर पैसे असते का? त्याला बी लोन घ्यावं लागते, त्याला बी काम करावं लागते. तर जसे जसे शासनाची फायनान्शियल पोझिशन ठेकेदारला मिळते तसे तसे ठेकेदारसुद्धा काम करण्याची त्याला थोडंसं अवधी लागते. पण लोक काय म्हणतात, नाही काम मंजूर झालं ना, 3000 कोटीचे काम मंजूर झालेत, तर पैसे कुठे गेलेत? अरे काय पैसे काय भंडाराच्या तिजोरीमध्ये आणून ठेवलं आहे का? पैसे आले नाही, काम मंजूर झाले. काम मंजूर झाले म्हणजे तुमची गॅरंटी झाली की तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे काम होणार.
आता ते जसे जसे कंप्लीट होतील, शासन पैसे जसे जसे देईल ते काम कंप्लीट होतील. म्हणून पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर समजलं नाही, जर थॉट जर तुमचे निगेटिव्ह असतील तर तुम्हाला विजन राहणार नाही. जर तुमचे पॉझिटिव्ह थॉट असतील तर तुम्हाला निगेटिव्हमधून सुद्धा चांगला काही ना काही मिळेल. बरं साहेब, आपण म्हटलं की कुठंतरी मला शिवाय जरी दिले तरी मी माझं काम जे आहे मी दाखवतो आणि कामावरच मी लोकांपुढे जातं. बदलत्या काळानुसार, कारण महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण्यांचा राज्य आहे आणि भंडारा जिल्हा त्यातही सुसंस्कृत राजकारणी ह्या जिल्ह्यातून अनेक घडून गेले आहेत. मात्र आजची आपण बदलत्या काळानुसार जी परिस्थिती पाहिली तर राजकारण्यांनाही एकामेकामध्ये त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन, जो व्यक्तिगत त्यांच्यामध्ये वादविवाद आणि बाचाबाची आणि एकंदरीत खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी होते, कारण सुसंस्कृत भंडारा, सुसंस्कृत राजकारण्यांचा भंडारा गोंदिया म्हणून एकीकडे ओळखला जायचं, कुठेतरी याचासुद्धा परिणाम समाजावर आणि याचासुद्धा परिणाम एकंदरीत जी युथ पिढी आहे, जे युवक आहेत यांच्यावरही पडतो. आपण ह्या गोष्टीचे आपण नोटीस केले आहात का, किंवा काय सांगाल ह्यावर? नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी मी पाहतोय. भंडारा जिल्ह्यात विशेषतः असं कधीच राजकारण होत नव्हतं. हे मागील वर्ष 2 वर्षापासून जे राजकारण बदलत चाललेलं आहे, खूपच म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण, अपशब्दाचं राजकारण, महिलाबद्दल अपशब्दाचं राजकारण, हे राजकारणाची पातळी ओलांडू लागलेले आहेत. मी बघितलेलं आहे, विलासराव देशमुख साहेब किंवा गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेला आहे, किंवा वाजपेयी साहेब, हे इतके विरोधकांसुद्धा बोलताना वेळेस ताळतंबे ठेवायचे, रिस्पेक्टनं बोलायचे आणि शब्दाचे बाण मारायचे, विरोधकांना मारायचे. परंतु आज डोकं शब्दाच्या बाणपेक्षा थर्ड लँग्वेजवर येतात, महिलांच्या अपशब्दावर येतात, महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, जातीपातीवरचा आणण्याचा प्रयत्न करतात, गुंडेगिरीची भाषा करतात. म्हणजे राजकारणाच्या सत्तेसाठी तुम्हाला कोणत्याही स्तरावर जायची गरज पडत असेल तर जावं असं, पण ही म्हणजे ते बुद्धीचा फरक आहे म्हणता येईल. जो ब्रॉड माइंड असतो ना, ज्याच्यामध्ये विजन असतो, ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता असते. बघा, राग प्रत्येकाने येतो, नो डाऊट. राग येणं आणि तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट असणं याच्यात फरक आहे. तुम्ही निगेटिव्ह विचारानं, तुम्ही सूडबुद्धीनं जर बोलणं, हे फरक आहे. आम्ही राजकारणामध्ये राजकारणासारखंच वागतो. आम्ही प्रत्येकांना सांगतो, मीच नाही, मी प्रत्येकांना सांगतो, इथे बसलेलं सगळ्यांना सांगेल की राजकारण हा निवडणूकपर्यंत असायला पाहिजे. निवडणूक संपलं की मित्रता असायला पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असेल. आणि राजकारणामध्ये जर समजा आपण नंतर मित्रता ठेवतो तर राजकारण जेव्हा इलेक्शन सुरू असतं ना, त्यावेळेस बोलताना वेळेस ताळतंब ठेवायला पाहिजे. कारण निवडणूक तर होऊन जाते, पण शब्द वापस कधी जात नसतात. शब्द तुम्ही एखाद्याचा तलवारींना वार करा, घाव करा, ते भरून जाईल, पण शब्दाचा वार कधीच भरत नसतो. म्हणून हे शब्द जपून बोलायला पाहिजे, जपून वागायला पाहिजे. आणि आपण काय करतो काय नाही करत हे लोक बघत असतात. बरं, शेवटी रॅपिड फायर एक सेशन घेतो मी. का राजकारणावरच ही गोष्ट, राजकारण्यांवर ही गोष्ट झाल्यामुळे एखाद्या राजकारणाचं नाव घेतो, त्याच्याविषयी आवडणारा गुण त्याचा आणि एक खटकणारा गुण तुम्हाला सांगायचे आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आवडणारा गुण, त्यांचा आवडणारा गुण, अभ्यासू आहेत ते. आणि खटकणारा गुण म्हणजे कोणत्याही व्यक्तीवरती ते विश्वास करून टाकतात, कोणत्याही पत्रावरती ते सही मारून टाकतात. उपमुख्यमंत्री म्हणजे विशेषतः कोणत्याही पत्रावर, म्हणजे ते आपल्याच माणसाच्या पत्रावर मारतात, दुसऱ्याच्या याच्यावर मारत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ते सगळ्यांच्याच पत्रावर सही मारतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. त्यांचा खटकणारा गुण, खटकणारा गुण, कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्यांनी वेळ द्यायला पाहिजे. कारण ते सार्वजनिकच नेते झालेले आहेत. आमची इच्छा असते की आम्हाला अर्धा तास 1 तास त्यांनी द्यायला पाहिजे. हा आमच्या प्रत्येकच आमदारांमध्ये थोडंसं तो खटकणारा गुण आहे. पण ते बाय नेचरनं एवढे आहेत का त्यांच्याकडे शत्रू बिन गेला त्याला होच म्हणतात. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेलचा आवडता गुण म्हणजे ते
त्या लेवलचे राष्ट्रीय नेते स्तरावरती म्हणजे भंडाराचा खरं तर त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे. म्हणजे त्या लेवलचे आहेत, त्यांचा प्रभाव पडू शकते दिल्लीमध्ये. मी प्रत्येक म्हणजे आधीपासूनच म्हणतो का ती त्यांचं एक वजन वापरून भंडारा जिल्ह्याचा त्याचा फायदा होऊ शकते, म्हणून मला ते आवडतात. आणि खटकणारा गुण ते त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते बरोबर म्हणजे त्यांची ऐकतात जास्त, म्हणून ते खटकते. जर त्यांनी जर खुलं ओपन लोकांशी राहिले तर ते अजून चांगला त्यांच्या लोकप्रियता वाढेल. बरं, महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वर्तमानमध्ये साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले. नाना भाऊंचा आवडता गुण म्हणजे ते त्यांना आवडलं, जो आवडते त्याच्यासाठी सगळेच काय करतील, आणि जो आवडत नाही त्याला ठोकतील. बरं, भंडाराचे माजी पालकमंत्री आणि सध्या विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांचा आवडणारा गुण कोणता? काहीच नाही यार. आवडणारा गुण बोलतात पण ते करतच नाही, तर कसं आवडणारा राहील. आणि न आवडणारा गुण ते फालतूगिरीमध्येच जास्त राहतात. कोणासोबत बी निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल त्या सगळ्यांना होच म्हणतात. ते एक आयडियोलॉजी असायला पाहिजे का कोणाला किती रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. का होते सगळ्यांनाच तुम्ही वापरण्याचा प्रयत्न कराल तर ते कधी कधी आपलेच लोक ते पूर्ण खराब वातावरण करतात. म्हणून त्यांचा तो न आवडणारा गुण आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आमदार महोदय. धन्यवाद. कॉन्क्लेव्हला तुम्ही तुमचा एकंदरित अनुभव कसा राहिला आहे 1 मिनिटामध्ये सांगाल. ह्या कॉन्क्लेव्हचा तुमचा अनुभव कसा राहिला आहे आणि काय सांगाल? मी 20 वर्षापासून राजकारण करतोय आणि 20 वर्षाच्या राजकारणामध्ये मी दरवेळेस म्हणायचा की हे ओपन चॅलेंज व्हायला पाहिजे की कोण काम किती करतो, आणि विथ प्रूफसोबत व्हायला पाहिजे की किती काम केलं. नुसतं पत्र देऊन काम होत नसतात, तर ते किती प्रोजेक्ट, किती विकास माप जो म्हटलं तुम्ही विजन, विकासचा ब्लूप्रिंट ज्याच्याकडे असेल त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी चांगला राजकारणी, चांगला व्यक्ती, चांगला निवडण्यासाठी हा मंच लोकांपुढे दाखवण्यासाठी खूप चांगला राहील. मी जर निष्क्रिय असेल, मी जर काम करण्यास सक्षम नसेल, मी जर खोटारडा असेल तर त्याला एक्सपोज करण्याचा हा जो प्लॅटफॉर्म आहे अति उत्तम आहे. आणि याचा सगळं क्रेडिट तुला जातो, तुझ्या टीमला जातो. खूप खूप धन्यवाद भोंडेकर साहेब.